ॲसिड हल्ल्यातील पीडित मुलीला मंत्री अदिती तटकरे यांची भेट, प्रकृतीची केली विचारपूस, सर्वोत्तम उपचार व मदतीचे आश्वासन. संगमनेर तालुक्यातील वडगाव पाणी येथील माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थिनीवर काही दिवसापूर्वी झालेल्या धक्कादायक ॲसिड हल्ल्याच्या घटनेनंतर उपचार घेत असलेल्या पीडित मुलीची राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती सुनील तटकरे यांनी लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात भेट घेऊन तिच्या प्रकृतीची विचारपूस केली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या पीडितेवर सध्या प्रवरा ग्रामीण रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत. मंत्री तटकरे यांनी रुग्णालयात जाऊन पीडितेची प्रत्यक्ष भेट घेतली, तसेच उपस्थित डॉक्टरांकडून तिच्या आरोग्याबाबत सविस्तर माहिती घेतली. यावेळी त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून पीडितेला सर्वोत्तम व तातडीचे उपचार देण्याच्या सूचना दिल्या. तसेच शासनाच्या वतीने आवश्यक ती सर्व मदत उपलब्ध करून देण्यात येईल असं आश्वासनही त्यांनी दिलं. दरम्यान या ॲसिड हल्ल्याच्या घटनेबाबत प्रशासनाकडून सखोल चौकशी सुरू असून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल असंही मंत्री तटकरे यांनी स्पष्ट केलं. या भेटीदरम्यान संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल खताळ पाटील व पारनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशीनाथ दाते हेही आवर्जून उपस्थित होते. रुग्णालयातील अधिकारी, वैद्यकीय कर्मचारी तसेच स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मंत्री तटकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला आहे. महासत्ता न्यूज प्रतिनिधी सोमनाथ डोळे, झरेकाठी. महिना होत आलाय, मात्र अद्यापही आरोपी सापडलेला नाही. काय नेमकं आता या बाबतीत? ज्या वेळेला ही अतिशय निंदनीय घटना घडली त्यावेळेला मी तिथल्या पोलीस अधीक्षकांसोबतही त्वरित संपर्क केला होता. कुटुंबासोबतही आमचा संपर्क त्यावेळेला झाला होता. जी पीडित मुलगी आहे ती तिच्यावर उपचार असल्यामुळे आणि तिची स्किन फार सेन्सिटिव्ह असल्यामुळे अधिकची काळजी ही तिच्या सर्व उपचारांमध्ये डॉक्टर्स असतील, प्रशासन असले घेत आहे. आज मी तिच्या कुटुंबाची सुद्धा भेट घेतली आणि त्यांच्याकडनं आणखीन काही तपासामध्ये किंवा बाकी याच्यामध्ये आणखीन काही त्यांच्याकडनं काही अपेक्षित आहे किंवा अधिकची त्यांच्याकडे काही त्या संदर्भातली काही माहिती असेल तर ती सुद्धा त्यांनी पोलिसांना देण्यासंदर्भामध्ये सुद्धा आम्ही त्यांच्यासोबत एक संवाद साधला. मुलीची एकदा काउन्सिलिंग ही स्पेशल काउन्सिलरकडनं झालेली आहे. पुन्हा एकदा तिला आणखीन चांगल्या पद्धतीची काउन्सिलिंग देण्याचं प्रशासन आणि पोलीस प्रशासनसुद्धा त्या संदर्भामध्ये डॉक्टरांसोबत, इथल्या डॉक्टरांसोबत चर्चा करून निर्णय घेत आहे. स्थानिक आमदारांनी सुद्धा त्या संदर्भामध्ये सभागृहामध्ये ज्या वेळेला ही घटना झाली त्यावेळेला त्यांनी सुद्धा मुद्दा मांडला होता आणि आम्ही गृह विभागाची आणि महिला बालविकासची सुद्धा मनोधैर्य जी योजना आहे त्याच्यातून तिला आणखीन अर्थसहाय्य देण्याची सुद्धा प्रक्रिया ही आमच्याकडून आम्ही पार पाडत आहोत. या व्यतिरिक्त रुग्णालयाने म्हणजे या संदर्भामध्ये राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी सुद्धा याआधीच ती भूमिका स्पष्ट केली होती की इथं जे उपचार दिले जातील त्याचा कोणताही खर्च त्या कुटुंबावर पडणार नाही. पण या सगळ्या ह्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या सगळ्या कुटुंबाच्या प्रति पार पाडत असताना जो आरोपी आहे त्याचा जो तपास आहे हा पोलिसांच्याकडून सुद्धा सुरू आहे. तो तपास अधिकाधिक तो करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी जी काही वेगवेगळ्या यंत्रणेकडनाची मदत आहे, सहकार्य आहे, हे सुद्धा घेण्याचे जे काम आहे ते पोलीस विभागाकडून गतीने सुरू. ऐकणं जर पाहिलं तर महिलांचं समुपदेशन करणं हे सुद्धा आज काळाची गरज बनलेलं आहे. बंधू अशोक खराच्या बाबतीत पाहिलं तर अजूनही अनेक महिला समोर येताना दिसत नाही. काय महिला बालकल्याण विकास आपण पाहतात, कशा पद्धतीने यात महिलांना अजून हे करण्यात येईल? नाही, याच्यामध्ये तर पुढच्या कालावधीमध्ये शासनाच्या वतीने अंधश्रद्धा निर्मूलन आणि त्या संदर्भातली जनजागृती विशेषतः महिलांमध्ये आणि बालकांमध्ये ही करण्याच्या दृष्टिकोनातून काही विशिष्ट पावलं ही आम्ही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या आणि मंत्रिमंडळाच्या इतर जे वरिष्ठ सहकारी आहेत, मी उपमुख्यमंत्री असतील यांचंसुद्धा त्यामध्ये आम्ही मार्गदर्शन घेऊन करण्याचा आमचा प्रयत्न राहील. या व्यतिरिक्त अंधश्रद्धा निर्मूलनच्या ज्या वेगवेगळ्या सेवाभावी संस्था असतात जे त्या संदर्भातले उपक्रम हे राज्यामध्ये आणि देशपातळीवर राबवतात, आम्ही त्यांचेही त्या संदर्भामध्ये मार्गदर्शन घेऊ आणि अधिकाधिक महिला, तरुणी आणि बालकांपर्यंत हा जो उपक्रम आहे तो राबवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही पावलं ही पुढच्या कालावधीमध्ये